कळमनुरी हिंगोली जिल्ह्यातील एक तालुका कळमनुरी। भारताचे कणखर नेतृत्व पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच हिंगोलीचे विद्यमान आमदार माननीय तानाजी मुटकुळे साहेब, भाजपाच्या नेतृत्वाने हिंगोली जिल्हा विकासाच्या मार्गावर गतिमान आहे हे आपण सर्वजण जाणताच। हिंगोलीतील नागरिकांसाठी रस्ते, नाल्या, वीज, युवकांना रोजगार, उच्च शिक्षण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा या 100% पूर्ण होत असताना दिसतात। परंतु कळमनुरीमध्ये युतीचे सरकार असूनही विकासाच्या नावाला फक्त भकासच पाहावयास मिळतो। याला जबाबदार कोण याचा विचार केला का कधी? आपणच आहोत याला जबाबदार। हो आपणच याला जबाबदार आहे ती आपली निवड। जर आपणच योग्य तो उमेदवार निवडून दिला असता तर आज ही वेळ आपल्याला पाहावयास लागली नसती। कळमनुरीतील प्रभाग क्रमांक 5 ची देखील हीच अवस्था आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये तिरुपती नगर, गजानन नगर, विकास नगर, पोलीस कॉलनी, पंचायत समिती कॉलनी, तुळजाभवानी नगर, ग्रामीण रुग्णालय परिसर, जुने बस स्टँड परिसर, शीतला माता मंदिर परिसर, पठाण मोहल्ला, काजी मोहल्ला, माळी गल्ली, पाटील गल्ली, ठाकूर गल्ली, मुरलीधर मंदिर परिसर, जोड विहीर महादेव मंदिर परिसर या सर्व नगरांचा समावेश येतो। येथे फक्त तिरुपती नगर सोडले तर सर्वच नगरात घाणीचे साम्राज्य आहे। पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते। येथील नाल्यांना मोठ्या नदीचे स्वरूप प्राप्त होते। रस्त्यावर, घरादारात सर्वच ठिकाणी अशुद्ध, गढूळ ड्रेनेजचे पाणी वाहू लागते। काही ठिकाणी नाल्यांची समस्या तर काही ठिकाणी घाणीची। गजानन नगर मध्ये तर हाय व्होल्टेज डिपोच ऐन रस्त्याच्या मधोमध आहे। त्याचे यापूर्वीच्या कोणत्याही नगरसेवकाने किंवा नगराध्यक्षाने स्थलांतर करण्यासाठी तीळ मात्र प्रयत्नही केला नाही। काही ठिकाणी लाईटचे खांब आहेत पण तेथे दिवेच लावण्यात आलेले नाहीत। 8 दिवस नळाला पाणी येत नाही। बालक व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नेणे आणण्यासाठी वाहतुकीचे रस्ते अरुंद। काही ठिकाणी रस्ते केले पण निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ते कसे टिकणार? आम्ही 30-35 वर्ष झाले या गल्लीला आहो। आम्हाला नाल्या नाही, बरोबर लाईन नाही। आम्ही लय परेशान आहो नाल्यासाठी। रोजचे भांडणं लागतात आमच्या गल्लीला। घाण सगळी घाण, हे नाल्याचे पाणी कुठं आंघोळीचं पाणी कुठं सोडा आम्ही? असे आले तर चालले तर हात जोडतात, पाया पडतात आणि जे करायचं तेच करतात। आम्ही काय पण 15-16 हजार रुपये आम्ही घरपट्ट्या नळपट्ट्या भरतो। 35 वर्ष झाले आणि तर आम्ही एवढी परेशानी आमची तुम्हाला काय सांगायचं? आणि लाईन नाही जात आमची। आता खत 2-3 तास लाईन राहत नाही आमची 10-20 घराची। माझा प्लॉट आहे तिथे, त्या डिपोला येता जाता दोनदा धडक लागली एका माणसाला। कोणाला जीव घेऊ दिला तर काय करावं मग सांगा बरं। माझं नाव वर्षा श्याम जांबुतकर आहे आणि हे माझं घर आहे। घराजवळच हा डिपो आहे। याचा आम्हाला फार त्रास आहे। आमची लहान बाळ आहेत। गल्लीमध्ये प्रत्येक लेकरं खेळतात वगैरे। तडतड आवाज येतो, आरती मिळते, कोणी बघत नाही, काय नाही। आणि शाळेचा वगैरे पण त्रास आहे। प्रत्येक वेळेस जाळ होतो इथं आणि भरपूर त्रास आहे आम्हाला डेपोचा। मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहतो। माझं नाव रमेश यादवराव पाईकराव आहे।
या वस्तीची इतकी दयनीय अवस्था आहे. दलित वस्ती म्हणून नगर परिषदचं दुर्लक्ष करते. पण मी कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलं तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची इकडं कारवाई होत नाही. हे कचरा इकडं साचलेला आहे. इकडं मागणी मागून नाही मिळत, येत नाही कचऱ्याची गाडी. आता बघा हे दिसतच इथं कचरा आहे. इकडं तुम्ही हे करा, कॅमेरा झूम जर केला तर दिसून विकासनगर नाव आहे, फक्त विकास नाही. बघितल्या विकासनगराचं नाव कसं काय विकास पडलं तेच कळत नाही. नावाप्रमाणे इथं कुठलीही पण सुविधा मिळत नाही. हे बघा हे रोड एक 5 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. आणि आता येतात म्हणा आश्वासनं देतात. सध्या तरी आता इलेक्शन आहे नगर परिषदचं, त्याच्यामुळं चांगली काळजी घेतात. माझं नाव वनिता सुरेश कदम आहे. आमचा वार्ड क्रमांक 5 आहे. आम्हाला हेच समस्या आहे आमची की आमच्या नाल्या रोड व्हायचा, परत कचऱ्याची गाडी आणि असे नळाच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. नळ 8 दिवस पाणी येत नाही नळाला. माझं नाव जितेंद्र उत्तमराव शिंदे. प्रभाग क्रमांक 5मध्ये आम्ही राहत आहोत, म्हणजेच विकासनगरमध्ये. तेव्हा पण आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की तुमच्या इकडल्या नाल्या, म्हणजे ही नाली बघा आणि ही पण नाली बघा, ही पण नाली बघा आणि हा रस्त्याचं पण आम्हाला आश्वासन दिलं होतं. परत हा खांब बसून 8 महिने झाले, याच्यावर लाईट वगैरे काहीच नाही अजून. इथंच नव्हे तर अख्ख्या कळमनुरीमध्ये बसवलेले आहेत. आणि इकडे बघा किती कचरा आहे. आम्ही खूप वेळा निवेदन पण दिलेले आहेत, अर्ज पण दिलेले आहेत. हे नाल्या बघा किती घाण झालेल्या आहेत. खूपदा सांगितलं आम्ही तरी पण कोणी बी ऐकत नाही. आणि विशेष म्हणजे सत्तेवर असताना पण आम्ही खूपदा सांगितलं, आमचे पर्सनल कामं असो, कोणत्या नाल्याचं असो, कोणत्या कचरा गाड्याचा असो, खूपदा सांगितलं, पण हे काही नगरसेवक काही ध्यानावरच नाही समजा. अशी एकंदरीत परिस्थिती तिरुपती नगर सोडले तर सर्वच नगरात झाली आहे. तिरुपती नगरातील सुजाण नागरिक डॉक्टर प्रकाश नाईक व सुहास गुंजकर यांनी कोणत्याही पदावर नसताना तिरुपती नगरातील रस्ते विकसित करण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करून सीसी रस्त्यांचे दर्जेदार कामे करून घेतली आहेत. वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगची जनजागृती केली आहे व प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. लोक श्रमदानातून गार्डन विकसित केले. नम्रताताईंच्या पुढाकाराने विविध बचत गटांची निर्मिती करून नगरातील महिला व पुरुषांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. अशी अनेक विकास कामे डॉक्टर प्रकाश नाईक व सुहास गुंजकर यांनी कोणत्याही पदावर नसताना केली आहेत. असाच विकास प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व नगरांमध्ये करण्याचा त्यांचा मानस आहे. चला तर मग परिवर्तन घडवूया. जनसामान्यांशी, सर्वसाधारण नागरिकांशी, होतकरू तरुणांशी, वयोवृद्धांशी, गरिबांशी ज्यांची प्रेमाची, आपुलकीची, मदतीची नाळ जोडली गेली आहे असे डॉक्टर प्रकाश नाईक व सुहास गुंजकर यांना साथ देऊया. भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार ओबीसी महिला अ गट सौभाग्यवती नम्रता प्रकाश नाईक सोबतच सर्वसाधारण ब गट सुहास शंकरराव गुंजकर तसेच नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती वैशाली संजय कावडे यांना भाजपाच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया. लक्षात असू द्या, भाजपाला मत म्हणजेच संपूर्ण विकासाला मत. कळमनुरी नगरपालिकेचं इलेक्शन आपण 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याच्याकरता मी सर्व कळमनुरीच्या नागरिकांना, सर्व मतदारांना, सगळ्या बंधू आणि भगिनींना, व्यापाऱ्यांना नम्र विनंती करत आहे की येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून, भारतीय जनता पार्टीचे पूर्ण 10 प्रभागामध्ये 20 उमेदवार म्हणून आपण कमळ निशाणीवर आपण बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षाला विजयी करावं हीच या ठिकाणी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि कळमनुरीमध्ये आपण बघितलं असेल की 5 वर्षामध्ये आपले आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेत. त्यानं त्या ठिकाणी कामं केलेत. एकही रस्ता जागेवर नाही, त्या ठिकाणी गार्डन जागेवर नाही. होणाऱ्या कामाची दुरावस्था असेल आणि जे काम झालेत ते काम आज रोजी बघितलं असेल
कोणतेही काम तुम्हाला नगरपालिकेमध्ये दिसत नाही. सर्वात मोठा प्रॉब्लेम कचरा, जागी जागी घाण. कळमनुरी एवढी घाण मला तरी वाटतं आहे की महाराष्ट्रात कुठं नसेल. मग कचरा असेल, नाली साफ करायचं काम नसेल, तर लाईटचं काम नसेल. जेवढे हायमास्ट लावलेत फक्त पैसे कमवण्याकरता हायमास्ट लावलेत. आज रोजी एकही हायमास्ट त्या ठिकाणी चालू नाही. रस्ते आता बघित, मेन रस्ता आपल्या कळमनुरीत आमच्या उड्डाणपुलापासून तर महादेवापर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. अतिशय इतकं घाणेरडं काम झालं आहे की कळमनुरीचा विकास सोडला, विकास तर नाही पण या ठिकाणी भकास करण्याचं काम या ठिकाणी मागं झालं आहे. निश्चितच हे काम करण्यामध्ये जे कार्यकर्त्यांना काम केले असतील, दिले असतील, निश्चितच अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं आज रस्ते आहेत की नाही हे त्या ठिकाणी शोधावं लागतं आहे. त्या ठिकाणी घनकचऱ्याचं काम 84 कोटी रुपयाचं काम आलं आहे. कुठं काम कोणतंच नाही, काही झालेलं नाही. 2-4-5 कोटी रुपये खर्च केलेत आणि घनकचऱ्या कुठं पैसे गेलेत हे सुद्धा कळमनुरीच्या नागरिकाला प्रश्न पडला आहे. म्हणून माझी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आपण उमेदवार जर निवडून दिला तर येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने हिंगोलीचा विकास केला नगरपालिकेमध्ये, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपण नगरपालिकेचा विकास करून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकण्याचं काम मतदार बंधू आणि भगिनींनी करावं. निश्चितच आम्ही 5 वर्षामध्ये कळमनुरीचा कायापाठ केल्याशिवाय राहणार नाही एवढी सर्व नागरिकांना, मतदार बंधूंना, भगिनींना विनंती करतो. या निवडणुकीमध्ये मी संजय बालाजी कावडे, माझी पत्नी वैशाली संजय कावडे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं आहे. सगळ्या नेत्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी या निवडणुकीत करणार आहे आणि जनतेने मला साथ द्यावी. जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रभागामध्ये आहेत, 10 प्रभागामध्ये, तिथे आपले अमूल्य मत कमळाच्या निशाणीवर बटन दाबून या विजयी रथामध्ये आपली दौड नोंदवावी. आणि माझी विनंती आहे की यावेळेस कोणत्याही भूलथापाला, आमिषाला आणि दादागिरीला बळी न पडता या निवडणुकीला आपण समोर जाऊन येऊन मतदान करावं आणि आम्हाला साथ द्यावी हीच विनंती. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश यशवंतराव नाईक, चिटणीस भारतीय जनता पार्टी हिंगोली. सध्या होऊ घातलेली कळमनुरी नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक 2025मध्ये प्रभाग क्रमांक 5मधून माझी पत्नी सौभाग्यवती नम्रता प्रकाश नाईक ही सर्वसाधारण महिला ओबीसी गटातून उभी आहे. तर श्री सुहास शंकरराव गुंजकर हे सर्वसाधारण गटामधून या ठिकाणी उभे आहेत. भारतीय जनता पार्टीचे दोन्ही अधिकृत उमेदवार आहेत. मी त्या अनुषंगाने मागील 5 वर्षामध्ये आम्ही जी काही कामं केलेली आहेत त्या कामाचा मतदारासोबत वावपाव करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी बोलत आहे. आम्ही तिरुपती नगरमध्ये सिमेंट काँक्रीटची जी रस्ते केलेली आहेत ती रस्ते अतिशय दर्जेदार स्वरूपाची केलेली आहेत. हे सर्व आम्ही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या पाठीमागे सतत पाठपुरावा करून, सततच्या पाठपुराव्यामुळे तिरुपती नगरमधील दर्जेदार सिमेंटचे रस्ते झालेले आहेत. त्या ठिकाणी आम्ही स्वतः स्वयंस्फूर्तीनं आमच्या तिरुपती नगरमधील लोकांच्या सहकार्याने वृक्षारोपण केलं. त्या वृक्षारोपणाचे समजा सुंदर असे झाडं आमच्या तिरुपती नगरमध्ये दिसत आहेत. आमच्या तिरुपती नगरची ते शोभा वाढवत आहेत. आमच्या तिरुपती नगरमध्ये ओपन स्पेस होता, त्या ओपन स्पेसचा विकास करण्याकरता आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या पाठीमागे सतत पाठपुरावा करून त्या ठिकाणी गार्डनचं कामसुद्धा या ठिकाणी चालू झालेलं आहे, प्रगतीपथावर आहे. तसेच त्या गार्डनच्याच परिसरामध्ये एक सुंदर असं सभागृहसुद्धा त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करून त्या ठिकाणी बांधून घेतलेलं आहे. तसेच आमच्या तिरुपती नगरमध्ये तिरुपती बचत गट हा आहे. तिरुपती बचत गटाचा मी अध्यक्ष आहे. माझी पत्नी आणि उमेदवार ही सुद्धा महिला बचत गटाची एक जबाबदार पदाधिकारी आहे. आम्ही त्याच्या माध्यमातून गरजू लोकांच्या गरजा कशा दूर करता येतील, अडीअडचणीच्या वेळेस, सुखादुखाच्या वेळेस, दवाखान्याच्या कामाच्या वेळेस त्या बचत गटामधून पैसे लोकांना उपलब्ध म्हणजे सहजासहजी उपलब्ध झाले पाहिजे, असा त्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे. आम्ही या ठिकाणी एक प्रकर्षाने एक गोष्ट सांगू इच्छितो की मागील अतिवृष्टीमध्ये तिरुपती नगरच्या बाजूनं जो मेन रोड गेलेला आहे त्या मेन रोडपासून पूर्ण तिरुपती नगरमध्ये पाणी घुसलं. लोकांच्या घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये, बेडरूममध्ये भरगच्च पाणी या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये घुसलं आणि त्यामुळे लोकांचं अतोनात नुकसान झालं. असं आमच्या या प्रभाग क्रमांक
5मध्ये तुळजाभवानी नगरमध्ये बुडकी नाल्याचं पाणी गावामध्ये घुसून त्याही ठिकाणी लोकांचं अतोनात नुकसान झालं. ह्या नुकसानीसाठी अतिवृष्टी झाली, हा पाऊस जास्त पडला हे तर कारण आहेच, पण पावसाचं येणाऱ्या पावसाळ्याच्या पडणाऱ्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन करण्यामध्ये सुद्धा प्रशासन हे अपयशी ठरलेलं आहे. या नियोजन शून्य कारभारामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि त्यांचं अतिशय त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. या प्रभाग क्रमांक 5मधील जनतेने आम्हाला निवडून देऊन आम्हाला सेवेची संधी दिल्यास आम्ही तिरुपती नगरमध्ये येणारा जो पाण्याचा फ्लो आहे तो, तुळजाभवानी नगरमध्ये पाणी जे घुसते तो फ्लो आणि त्या बुडकी नाल्यामुळे जो वस्तीमध्ये पाणी जाते, त्या संपूर्ण पाण्याचं वस्तीच्या बाहेर कसं व्यवस्थित गेलं पाहिजे कोणाचे नुकसान न करता, अशा प्रकारचं आम्ही यशस्वीपणे नियोजन करू. तसंच प्रभाग क्रमांक 5मध्ये जे अंतर्गत रस्ते हे सिमेंट रस्ते आम्ही ज्या ठिकाणी राहिले असतील त्या ठिकाणी आम्ही अंतर्गत रस्ते प्रकर्षाने करून घेऊ. काही ठिकाणी रस्ते तर झालेले आहेत पण नाल्या झालेल्या नाहीत. नाल्या न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरच राहते, घरापुढे डबकी साचतात, त्यावर मच्छर होऊन लोकांना त्यामुळे रोगराईचा त्या ठिकाणी प्रभाव वाढतो. तो सुद्धा दूर होण्यासाठी आम्ही सांडपाणी व्यवस्थित बाहेर निघून गेलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही व्यवस्था करू. तसेच विकासनगरमध्ये आम्ही पाहत असताना, प्रचार करत असताना आम्हाला एक DP भर रस्त्यामध्ये दिसली. आम्हाला ती DP बऱ्याच वर्षाची जुनी आहे, आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या लक्षात कसं आलं नाही याचंच आम्हाला आश्चर्य वाटते. ती DP आम्हाला लोकांनी निवडून दिल्यास आम्ही ती DP व्यवस्थित नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही अशा पद्धतीने त्या DPचं आम्ही स्थानांतर करू. तसेच एवढं मोठं आपलं कळमनुरी शहर आहे, पण सार्वजनिक कार्यक्रम करण्याकरता नगरपालिकेचा किंवा शासनाचा कोणत्याही प्रकारचं सभागृह या ठिकाणी व्यवस्थित नाही. एक सभागृह कॉम्रेड विठ्ठलराव नाईक चिंचोलीकरांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी बांधलं होतं, पण त्याचीसुद्धा नगरपालिकेनं दुर्दशा केली आणि आज तारखेला कोणत्याही प्रकारचं सभागृह शहरामध्ये नाही. एखाद्या ठिकाणचे जे ओपन स्पेसमधली जी जागा आहे, या ठिकाणी वेगवेगळे जे लेआउट होत आहेत त्या ठिकाणच्या ओपन स्पेसमध्ये असं एखादं सभागृह बांधून आम्ही लोकांच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तसंच एक आम्हाला अतिशय शरमेची गोष्ट अशी वाटते की आपल्या शहरामध्ये जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्या पुतळ्याची निगा व्यवस्थित प्रशासनाच्या माध्यमातून होत नाही. बसस्टँडवरील महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा पुतळा जर पाहिला तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला सुद्धा कुठं सुशोभीकरण केलेलं नाही. आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आपल्या शहरामध्ये नाही, खेड्यापाड्यामध्ये मोठमोठे अश्वारूढ पुतळे होतात आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही. आम्हाला लोकांनी संधी दिल्यास व आम्ही प्रशासनामध्ये आमचा काही सहभाग झाल्यास आम्ही भव्य असा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा कोणत्या ठिकाणी उभा करावा हे प्रशासन आणि मग वेगवेगळ्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही पुतळ्याच्या संदर्भामध्ये पक्षीय राजकारण आम्ही असं कदापि करणार नाही. सर्व पक्षाच्या लोकांचं सहकार्य घेऊन छत्रपती शिवरायांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा आपल्या शहरामध्ये व्हावा अशी आमची मनोकामना आहे आणि तो व्हावा यासाठी आम्ही जनतेच्या सहकार्याने प्रयत्न करू. शहरामध्ये कुठेही आकर्षक असे पथदिवे नाहीत. हे आकर्षक असे पथदिवे आम्ही शहरामध्ये लावण्याचा प्रयत्न करू. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी लागू झालेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून, रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून, OBCची जी घरकुल योजना आहे त्याच्या माध्यमातून बिना घराचं आम्ही एकही कुटुंब या ठिकाणी राहणार नाही याची काळजी घेऊ. तसेच शहरामध्ये पाणी पुरवठासुद्धा सुरळीत व्हायला पाहिजे. शहरामध्ये काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, काही ठिकाणी विनाकारण पाणी वाहून जाते. या सर्व गोष्टीवर आम्ही नियंत्रण ठेवू व प्रत्येक ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा झाला पाहिजे याचा आम्ही प्रकर्षाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. तसेच जे इलेक्ट्रिकचे पोल आहेत, आपले शहर हे फार जुनं असल्यामुळे आपल्या शहरामध्ये लहान लहान कंजेस्टेड रस्ते आहेत, त्या रस्त्यामधून इलेक्ट्रिकचे पोल गेलेले आहेत, इलेक्ट्रिकच्या तारा गेलेल्या आहेत. दोन्ही बाजूनी लोकांनी घरं बांधल्याच्यानंतर त्या तारांचा एखाद्या व्यक्तीला स्पर्श होऊन एखादी दुर्घटना घडू शकते. तसं होऊ नये यासाठी आम्ही शक्यतोवर जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक लाईन टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचप्रमाणे
आमच्या तिरुपती नगरमध्ये सुद्धा बरेच चोऱ्याचे प्रमाण झाले. असे चोऱ्याचे प्रमाण शहरामध्ये सुद्धा विविध ठिकाणी झाले. त्या सर्व ठिकाणी लोकांच्या सहभागाने, नागरिकांच्या सहकार्याने, त्यांचा स्वतःचा सहभाग त्याच्यामध्ये घेऊन त्यांना सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करू आणि ठिकठिकाणी आम्ही CCTV कॅमेरे कसे लावता येतील याचा आम्ही प्रयत्न करू, अशी आमची एक मनोकामना आहे. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय विकास पुरुष माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून ज्यांना आरोग्यासाठी ज्या मदत पाहिजे त्या मदतीकरता 5 लाखापर्यंत त्यांना आरोग्याची सेवा उपलब्ध करण्याचं एक शासनाने योजना आणलेली आहे. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनासुद्धा आमच्या सरकारने या ठिकाणी आणलेली आहे. तरी मी सर्व प्रभाग क्रमांक 5मधील जनतेंना नम्रपणे विनंती करतो की आमचे जे 2 उमेदवार आहेत, सौभाग्यवती नम्रता प्रकाश नाईक व सुहास शंकरराव गुंजकर, हे या नगर परिषदेच्या नगरसेवक पदाकरता उभे आहेत. यांना व नगराध्यक्षपदासाठी सौभाग्यवती वैशाली संजयजी कावडे यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे. कमळ या निशाणीच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा असे मी सर्व जनतेला आवाहन करतो. ही सर्व कामे करण्याकरता निधीची आवश्यकता असते. आम्ही या ठिकाणी आत्मविश्वासाने सांगतो की केंद्रामध्ये सत्ता आमची आहे, राज्यामध्ये सत्ता आमची आहे. त्यामुळे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या या सत्तेचा उपयोग आम्ही आमच्या या परिसराचा, या प्रभागाचा, शहराचा विकास करण्याकरता भरगच्च निधी आणून, निधीची कमतरता कोणत्याही प्रकारे पडणार नाही. निधीसाठी आम्हाला कोणाचे पाठीमागे लागण्याची गरज नाही, कारण निधीच आमचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आमचे असल्यामुळे निधीची अडचण येणार नाही, एवढी मी तुम्हाला आश्वासन देतो. व हे मी आता ज्या वचननाम्यामध्ये जे वचन देत आहे कामाचं, ही सर्व कामे करू असं मी तुम्हाला विश्वास देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 5चे अधिकृत उमेदवार OBC महिला अ गट सौभाग्यवती नम्रता प्रकाश नाईक सोबतच सर्वसाधारण ब गट सुहास शंकरराव गुंजकर तसेच नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती वैशाली संजय कावडे यांना भाजपाच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया. लक्षात असू द्या, भाजपाला मत म्हणजेच संपूर्ण विकासाला मत.